इयत्ता चौथी, विषय मराठी, स्वाध्याय धडा 12वा, वाटाड्या. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. त्यामधील मीनू कशाला घाबरत होती? उत्तर, मीनू रस्त्यावरील रहदारीला घाबरत होती. मीनूला दररोज शाळेत कोण पोहोचत असे? उत्तर, मीनूला दररोज शाळेत तिचे बाबा पोहोचत असे. रस्त्यावरील पांढऱ्या पट्ट्यांना काय म्हणतात? उत्तर, रस्त्यावरील पांढऱ्या पट्ट्यांना झेब्रा क्रॉसिंग असे म्हणतात. मीनूला रस्ता ओलांडायला मदत करणाऱ्या काकांना दिसत नव्हते हे पाठातील कोणत्या वाक्यावरून कळते? उत्तर, समोरच्या माणसाला काका म्हणाले, मला दिसत नाही, पलीकडे पोहोचता का? या वाक्यावरून कळते. प्रश्न दुसरा, गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा. आई किंवा बाबा यांचे बोट धरलं की भीती डॅश डॅश. उत्तर, गायब. माझं नाव डॅश डॅश आहे, पण मला सगळे मीनू म्हणतात. उत्तर, मृणालिनी. मीनूच्या आवाजातल्या डॅश डॅश काकांना गलबलून आले. उत्तर, आर्जवीपणामुळे. आता रस्ता क्रॉस करताना मला नाही डॅश डॅश वाटणार. उत्तर, भीती. प्रश्न तिसरा, कोण कोणास म्हणाले? त्यामधील मग आज नाही आला का तो? उत्तर, असे काका मीनूला म्हणाले. रस्त्यावरून कधी धावत सुटायचे नाही. उत्तर, असे काका मीनूला म्हणाले. तिकडे नाही हो, इकडे या बाजूला. उत्तर, असे मीनू काकाला म्हणाली. प्रश्न चौथा, पाठात आलेल्या इंग्रजी शब्दांना काय म्हणतात? मराठीत काय म्हणतात ते लिहा. त्यामधील प्लीज, त्याला मराठीमध्ये म्हणतात कृपया. नंबर 2, क्रॉस, त्याला मराठीमध्ये म्हणतात ओलांडणे. नंबर 3, टीव्हीला मराठीमध्ये म्हणतात दूरदर्शन संच.
प्रश्न 5वा. स्वतःला दिसत नसूनही मीनूला रस्ता ओलांडायला काकांनी कशी मदत केली ते 4 ते 5 वाक्यात लिहा. उत्तर: मीनूने काकाचे बोट पकडले. काकाने मीनूला झेब्रा क्रॉसिंग कुठे आहे ते विचारले. झेब्रा क्रॉसिंग पाशी येताच त्यांनी मीनूला दोन्ही बाजूला वाहने बघायला सांगितली व वाहने दूर आहेत हे विचारून काकांनी मीनूला रस्ता ओलांडायला मदत केली. प्रश्न 6वा. खालील प्रश्नांची उत्तरे सांगा. त्यामधील अ. काकांनी मीनूला मदत केली तशी तुम्ही कोणाला मदत व कशी मदत केली? उत्तर: काकांनी मीनूला जशी मदत केली तशी मी एका आजीला डोक्यावर पाण्याचा हंडा उचलून देण्यासाठी मदत केली. आ. अंध व्यक्ती, मुले-मुली स्वतःची कामे स्वतःच करतात म्हणजे ते स्वावलंबी असतात. तसे तुम्ही स्वावलंबी आहात का? असल्यास तुम्ही कोणकोणती कामे स्वतः करतात? नसल्यास स्वावलंबी होण्यासाठी तुम्ही काय काय कराल? उत्तर: मी माझी स्वतःची कामे स्वतःच करतो म्हणजे मी स्वावलंबी आहे. मी माझी स्वतःचे अंथरूण घालणे, काढणे, स्वतःचे जेवण केलेले ताट धुणे ही कामे करतो.